महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक खास उपक्रम राबविण्यात आलाय। नायगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस सिद्धेश्वर खेसे यांनी नायगाव येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले। यावेळी बोलताना सिद्धेश्वर खेसे यांनी भविष्यात अजितदादा मुख्यमंत्री होतील असा आशावाद व्यक्त केलाय। या कार्यक्रमाला नायगावचे सरपंच बारीकराव खेसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सदानाना खेसे, भाजप पुरंदर तालुका उपाध्यक्ष रोहिदास कड, श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाकसर आणि गावातील इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच अनिल शेंडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच चंद्रकांत चौंडकर यांनी केले। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सिद्धेश्वर महाराज, माता जोगेश्वरी यांना मी प्रथम नमस्कार करतो। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज या ठिकाणी सिद्धेश्वर विद्यालय नायगाव या ठिकाणी शालेय वस्तू वाटप केलं, तसंच खाऊ वाटप केलं। अजितदादा पवार साहेबांच्याबद्दल सांगायचं म्हणतात की अतिशय रोखोक असं त्यांचा स्वभाव, जे काम होतं तेच काम होतं म्हणतात, जे होत नाही ते नाही म्हणतात, असे आमचे आदरणीय अजितदादा पवार साहेब। आणि अजितदादा पवार साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। आणि तसेच अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे सिद्धेश्वराची प्रार्थना करतो। प्रतिनिधी रियाज सय्यद, NTV न्यूज मराठी, पुरंदर, पुणे।